श्री स्वामी समर्थ. चंद्रदेव ज्या राशीचे स्वामी आहेत अशा संवेदनशील आणि प्रेमळ कर्क राशीच्या सर्व जातकांनो या विशेष भागात मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, ग्रहांची स्थिती असे स्पष्ट संकेत देत आहे की या पुढील काळात तुमच्या नशिबात एक अत्यंत प्रभावशाली आणि दैवी स्त्रीचा प्रवेश होणार आहे, जी निस्वार्थीपणे आणि मनापासून तुमच्या आयुष्याचा आधारस्तंभ बनेल. पण त्याच वेळी तुम्हाला एक महत्त्वाचा धोक्याचा इशाराही द्यावासा वाटतो की प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवणे तुमच्यासाठी मानसिक आणि आर्थिक हानीचे कारण ठरू शकते. कर्क राशीचे लोक मुळातच हळवे आणि भावनाप्रधान असतात आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन तुमच्या आसपास असे काही लोक वावरत आहेत जे तुमच्यासमोर तुमची खोटी स्तुती करतात, पण मनात मात्र खोल मत्सर बाळगून असतात. हे लोक केवळ तुमच्या सुखाच्या काळातील सोबते आहेत, जे तुमच्या आयुष्यात जेव्हा एखादे कठीण संकट येईल तेव्हा तुम्हाला वाऱ्यावर सोडून सर्वात आधी बाजूला होतील. तुम्हाला भूतकाळातही असे अनेक कठीण अनुभव आले असतील की ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केले त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला किंवा तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला. कुणीतरी तुमच्या मेहनतीचे श्रेय लाटले असेल तर कुणी तुमच्या भावनांची थट्टा उडवली असेल. पण आता ही नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे, कारण विश्वाची अदृश्य शक्ती आता तुमच्या बाजूने ठामपणे उभी राहत आहे. कर्क राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, मी वर्षानुवर्ष ग्रहांचा आणि मानवी जीवनाचा अभ्यास केला आहे आणि एक गोष्ट मला ठामपणे सांगायची आहे की जे लोक सर्वाधिक कष्ट सोसतात, जे लोक सर्वाधिक दुखावलेले असतात, त्यांनाच विधाता एक दिवस सर्वात मोठे सुख देतो. तुमच्या वेदनेला कमी लेखू नका, कारण त्याच वेदनेच्या आगीत तुमचे सोने तावून सुलाखून बाहेर येत आहे. जो माणूस संकटात हार मानत नाही, देव त्याच्यासाठी नेहमीच एक नवीन दरवाजा उघडतो. तुमचे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत, तुमची मेहनत वाया जाणार नाही आणि तुमची प्रामाणिकताही कधीही निष्फळ जाणार नाही. हा विश्वसनीय नियम आहे. फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि चंद्रदेवावर विश्वास ठेवा. या महिन्यात तुमची ओळख एका अशा विशेष स्त्रीशी होईल जी कदाचित खूप काळापासून तुमच्या परिचयाची आहे, पण तुम्ही कधीही तिला त्या विशेष नजरेने पाहिले नाही. ती स्त्री तुमच्या आयुष्यातील एक जुनी मैत्रीण, एखादी नातेवाईक किंवा एखादी हितचिंतकही असू शकते, जिच्याकडे अद्भुत आणि दुर्मिळ अशी आत्मिक शक्ती आहे. तिचा स्वभाव अत्यंत शांत, संयमी आणि शीतल आहे, अगदी जसा पौर्णिमेचा चंद्र. ती दिकावेबाज आणि खोट्या जगापासून अंतर ठेवून केवळ अंतर्मनाच्या खऱ्या नात्याला महत्त्व देते आणि जेव्हा ती तुमच्या आसपास असते तेव्हा तुम्हाला एक अनामिक सुरक्षितता आणि अपार प्रसन्नता जाणवेल. तुमच्या लक्षात येईल की तिच्या सल्ल्याने किंवा केवळ तिच्या उपस्थितीने तुमचे अर्धवट राहिलेले कामे मार्गी लागू शकतील आणि मनावरील चिंतेचे काळे मळब हळूहळू दूर होऊ लागेल. हा तोच काळ आहे जेव्हा तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसामधील फरक स्पष्टपणे समजेल, कारण तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक आता तुमच्या मार्गात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करण्यासाठी सक्रिय होतील. ते तुमच्या आत्मविश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करतील. अशा विषारी आणि स्वार्थी लोकांपासून 2 हात लांब राहणेच तुमच्या हिताचे आणि कल्याणाचे ठरेल. दुसरीकडे ही विशिष्ट स्त्री तुमच्या आयुष्यात एक नवीन सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाची लाट घेऊन येईल. ती तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या मौनाला जास्त महत्त्व देईल आणि न सांगताही तुमच्या मनातील खोल घालमेल ओळखून तुम्हाला सावरण्याचे आणि उभे करण्याचे काम करेल. तिला तुमच्याकडून कोणत्याही महागड्या भेटवस्तूची किंवा मोठ्या रिकाम्या आश्वासनांची अपेक्षा नाही. तिला हवा आहे तो फक्त तुमचा मौल्यवान वेळ, खरा आदर आणि थोडासा प्रामाणिकपणा. जर तुम्ही तिच्या या निस्वार्थ आणि पवित्र भावनेचा आदर केला तर हे नाते तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी सुखाचा आणि समृद्धीचा भक्कम पाया ठरेल. आयुष्यात खऱ्या माणसांची ओळख केवळ वाईट काळात होते. सुखाच्या दिवसात तर सगळेच सोबत असतात. जी व्यक्ती तुमचे डोळे पुसायला येते तिला कधीही दुखवू नका, कारण अशा व्यक्ती हजारांमध्ये एखाद्याच्या नशिबात असतात. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात जी स्त्री येणार आहे ती काही अकस्मात आलेली नाही. तिला विधात्याने जाणीवपूर्वक तुमच्यासाठी घडवले आहे. तिच्या डोळ्यात तुम्हाला माऊलीची माया दिसेल, तिच्या शब्दात तुम्हाला गुरुचे मार्गदर्शन जाणवेल आणि तिच्या स्पर्शात तुम्हाला देवाची कृपा अनुभवता येईल. असे नाते मिळाले की सांभाळा, कारण नशीब प्रत्येक वेळी अशी संधी देत नाही. हीच खरी श्रीमंती आहे, हेच खरे वैभव आहे. मे महिन्याचा हा सुवर्ण काळ कर्क राशींच्या लोकांसाठी एक मोठा आणि ऐतिहासिक टर्निंग पॉईंट ठरेल, जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा आणि स्वतःची ओळख जगाला करून देण्याची संधी मिळवाल. घाईघाईने कोणताही व्यवहार करण्यापेक्षा किंवा कोणावरही उतावळेपणाने विश्वास ठेवण्यापेक्षा तुमच्या अंतर्मनाचा शांत आवाज ऐका, कारण चंद्र स्वामी असल्याने तुमची उपजत सहज बुद्धी तुम्हाला कधीच चुकीचा रस्ता दाखवणार नाही.
जी व्यक्ती तुमच्या पडत्या काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, तिलाच आयुष्यात सर्वोच्च आणि सन्मानाचे स्थान द्या. या खास दैवी स्त्रीला ओळखणे आणि तिच्यासोबतचे पवित्र संबंध अधिक दृढ आणि घट्ट करणे हीच या महिन्यातील यशाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. कारण हेच नाते भविष्यात तुमच्या सर्वांगीण प्रगतीचे मुख्य कारण ठरेल. मित्रांनो, कर्क राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात माता, बहीण किंवा पत्नी या रूपातील स्त्री शक्ती नेहमीच महत्त्वाची आणि कल्याणकारी ठरली आहे. आणि आता तर साक्षात दैवी शक्ती एका विशेष स्त्रीच्या रूपात तुम्हाला यशाच्या उच्च शिखरावर नेण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. ती तुम्हाला हे सर्व वैभव, सन्मान आणि आनंद मिळवून देईल, ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होतात. तुम्ही तुमच्या अवतीभोवती जेव्हा पाहता की इतर लोक सहज प्रगती करत आहेत आणि तुम्ही मात्र एकाच ठिकाणी अडकलेले आहात, तेव्हा निराशा आणि हताश होऊ नका. कारण आता तुमच्या नशिबाची बंद कवाडे एकाच वेळी उघडणार आहेत. तुमच्या घरात असलेली नकारात्मक आणि वाईट ऊर्जा दूर होऊन तिथे सुख, शांती आणि समृद्धीचा कायमचा वास होणार आहे. आर्थिक परिस्थितीत अनपेक्षित आणि मोठी सुधारणा होईल आणि जे स्वप्न तुम्ही उघड्या डोळ्यांनी कित्येक वर्ष पाहिले होते ते आता प्रत्यक्षात उतरताना तुम्ही स्वतः पाहाल. कर्क राशीच्या माझ्या लाडक्या जातकांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते की आता सहन होत नाही, आता बस झाले, तेव्हा एक क्षण थांबा आणि आकाशाकडे पहा. तिथे चंद्र तुम्हाला सांगत आहे की मी पण रोज जिजतो, रोज कमी होतो, पण परत पूर्ण होतो. तुमचे दुखणे तात्पुरते आहे, पण तुमचे यश कायमस्वरूपी आहे. या काळात जी स्त्री तुमच्याजवळ येणार आहे ती चंद्राची कृपाच आहे. ती दैवाचे एक वरदान आहे. ती तुमच्या जीवनाची नवी पहाट आहे. तिला ओळखा, तिला समजून घ्या आणि तिच्यावर श्रद्धा ठेवा. जेव्हा आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीचा आदर करतो तेव्हा देव स्वतः आपल्यावर प्रसन्न होतो. हे शास्त्र आहे, हा अनुभव आहे. त्यामुळे मनात कोणताही संशय न बाळगता या दैवी नात्याचा स्वीकार करा आणि आपले जीवन सुंदर बनवा. ही स्त्री कोण आहे आणि तिला नक्की कसे ओळखायचे याबद्दल सांगायचे झाले तर तिचा स्वभाव अतिशय पारदर्शक आणि निर्मळ असेल. ती तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्यापुढे ढाल बनून उभी असेल आणि जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर संशय घेईल आणि टीका करेल तेव्हा ती एकट्याने तुमच्यावर ठाम विश्वास ठेवणारी असेल. ती तुम्हाला केवळ भावनिक आधार देणार नाही तर तुमच्या चुकाही फरकटपणे आणि प्रेमाने तुमच्यासमोर मांडेल, जेणेकरून तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेणार नाहीत. कदाचित सुरुवातीला तिचे स्पष्ट बोलणे तुम्हाला कडू वाटू शकेल, पण तेच खरे शब्द तुमच्या आयुष्याला नवी आणि उज्ज्वल झळाळी देणारे ठरतील. तिला तुमच्या संपत्तीशी किंवा सामाजिक दर्जाशी काहीही देणे घेणे नसेल. ती केवळ तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणि तुमच्या आतील सच्च्या स्वभावाचा आदर करेल. जर ती तुम्हाला कोणापासून सावध राहायचा सल्ला देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तिची आकलन शक्ती आणि दूरदृष्टी तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकते. ग्रहांची अशी विलक्षण स्थिती आहे की ह, म, न किंवा स या शुभ अक्षरांनी नाव सुरू होणाऱ्या स्त्रिया तुमच्या आयुष्यात या काळात अधिक सकारात्मक प्रभाव टाकू शकतात. तरीही केवळ अक्षरांवर न अडकता तिच्या कृतीवर आणि मनाच्या निर्मळतेवर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही या दैवी व्यक्तीचा मनापासून सन्मान कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या घरातील संपूर्ण वातावरण बदलले आहे आणि जुने वाद आणि कटुता मिटून तिथे खऱ्या प्रेमाचा ओलावा निर्माण झाला आहे. हे केवळ एक सामान्य नाते नसून तुमच्या उज्ज्वल आणि समृद्ध भविष्याचा भक्कम पाया आहे. त्यामुळे आपल्या अहंकाराला आणि जुन्या रागाला बाजूला ठेवून या दुर्मिळ दैवी संधीचा मनापासून स्वीकार करा. कारण नशीब वारंवार तुमची कवाडे ठोठावत नाही. डोळे उघडे ठेवा, मन शांत ठेवा, स्वच्छ ठेवा आणि या पवित्र दैवी साधेला ओळखा. हीच वेळ आहे जुन्या जखमा भरून काढण्याची आणि एक नवीन तेजस्वी आणि आनंदीमय प्रवासाला सुरुवात करण्याची. विश्वास ठेवा मित्रांनो, बजरंग बली आणि चंद्रदेवाच्या अपार कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि आनंदमय होईल.